सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. 14 या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले. सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते. त्यास महाभिनिष्क्रमण या नावाने ओळखले जाते. महाभिनिष्क्रमण ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ 2 गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्म मार्गातील त्याची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागला. सिद्धार्थ आणि इतर 5 सहसन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्न पाण्याचाही त्याग करण्याच्या आत्मक्लेशी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे 1 पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोप जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला. तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञान प्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला.